फिक्सर्स ओएसडी पीएची यादी कोण घेऊन आलं ते जाहीर करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांनी आव्हान दिलंय। दलाल आणि पीएची नावं पाठवणारे मंत्री शिंदेंचेच असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आपल्याकडे 16 जणांची नावं आहेत आणि त्यापैकी 13 शिंदेंचे आणि उरलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप खासदार राऊतांनी केलाय। दरम्यान फडणवीस कठोर निर्णय घेत असल्यानं खासदार राऊतांनी त्यांचं अभिनंदनही केलंय। मंत्र्यांचे फिक्सर ओएसडी पीए बाजूला केल्याबद्दल राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलंय। 16 जण दलाल आणि फिक्सर होते। माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा। माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16 सगळे शिंदेचे मंत्र्यांचे ओएसडी 16च्या 16 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे। काही लोकांनी इतकं पाप केलं आहे, गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो। भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्यासोबत आहेत। अतुल भातखळकरजी, संजय राऊतांनी थेट आव्हान दिलंय, त्यांच्याकडे 16 मंत्र्यांची यादी आहे, ते फिक्सर कोण आहेत ते सरकारनं जाहीर करावं। आपली प्रतिक्रिया। संजय राऊतांनी फिक्सरची यादी जाहीर करावी, त्यांना कोणी थांबवलंय? पण अनिल देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि यांच्या स्वतःवर ईडीच्या केसेस चालू आहेत। यांचे लाडके नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्री अपहरणाची कामं करत होती, किडनॅपिंगची कामं करत होती, त्यांच्या विरोधात साधा FIR दाखल करायला आम्हाला हायकोर्टापर्यंत जावं लागत होतं। त्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी या संदर्भात काही बोलावं हा मोठा विनोद आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय, तर त्यांनी खरं बोलावं तर त्यांना या सगळ्या सरकारचंच कौतुक करावं लागेल। आणि त्याच्यामुळे आमचं सरकार हे कधीही भ्रष्टाचाराला थारा न देणारं सरकार आहे आणि त्यामुळे एक चांगलं सरकार महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि त्यामुळे संजय राऊतच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही, हा पहिला मुद्दा। आणि संजय राऊतांनी आधी स्वतःच्या पक्षाने महानगरपालिकेमध्ये किती भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांनी काय काय धंदे केलेले आहेत याचा आधी त्याच्यावर त्यांनी बोलावं। अतुल भातखळकरजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। मनीषा कायंदे सध्या आपल्यासोबत आहेत आमदार। मनीषाताई, संजय राऊतांचा असा आरोप आहे की 16 मंत्र्यांची यादी त्यांच्याकडे आहे आणि त्यातले 13 मंत्री हे शिंदेंचे आहेत, जे फिक्सर पीए वगैरे अपॉइंट करण्यासाठी आग्रही आहेत। मला असं वाटतं की संजय राऊत यांना काहीतरी खळबळजनक बोलायला सकाळी उठून आवडतं। आता तुमच्याकडे यादी असेल तर तुम्ही ती यादी पब्लिश करा आणि मुळात म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस यांचं ते एका ठिकाणी कौतुकही करतात आहे की आणि त्यांचा जो प्रयत्न आहे की प्रशासकीय प्रोसेस सगळी ट्रान्सपरंट असली पाहिजे आणि सरकारची कुठेही प्रतिमा मलिन होऊ नये। लोकांनी भरभरून आम्हाला लँडस्लाइड विक्ट्री दिलेली आहे, विश्वास प्रचंड मोठा आमच्यावर दाखवला आहे, तर त्याला सरकार सार्थक ठरेल हा माननीय मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आणि त्याच्यात आमचं पण काही दुमत नाहीये, असायचं काही कारण नाही। परंतु यादी जाहीर करा वगैरे तर अशा बऱ्याच याद्या मग जाहीर कराव्या लागतील। मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे, त्यांच्या समोर जी काही नावं येतील, आता नावं आल्यानंतर कळेल ना की हा माणूस त्याचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्यांचा पास्ट ट्रॅक रेकॉर्ड काय आहे। त्यामुळे यादी जाहीर करावी ही या मागणीमध्ये काही अर्थ नाहीये। पण त्यासोबतच अशा प्रकारच्या कारभारासाठी ते देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनही करतात। ठीक आहे, त्यांनी अभिनंदन करतात, पण त्यांनी स्वतःचं सरकार किंवा स्वतःच्या पक्षात किंवा याच्यात सुद्धा त्यावेळी त्यांनी का नाही केलं? तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही का नाही केलं? असंही लोक त्यांना प्रश्न विचारतील ना।
मनीषाताई, आभार आपले सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन सावंतजी, खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय की 16 मंत्री आहेत जे फिक्सर, पीए आणि ओएसडी नेमण्यासाठी आग्रही आहेत, त्यातले 13 मंत्री शिंदेंचे आहेत. प्रतिक्रिया आपली. गेल्या वेळेचं सरकार जर आपण पाहिलं तर ते केवळ म्हणजे स्वतःच्या हितार्थ चाललेलं सरकार होतं. आमदारांना कसं सांभाळायचं आणि ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार त्याचा झाला होता त्याच पद्धतीची मंडळी, तीच मंडळी ही आता पुन्हा सत्तेत बसलेली आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांची मानसिकता त्याच्यासाठी सत्तेत आलेली आहे. त्यामुळे ती तशीच मानसिकता असणं साहजिक आहे. त्यामुळे त्यात काही नवीन गोष्ट काही नाही. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्रीजी जे बोलतायत ते करून दाखवतील की नाही, तर केवळ आता शब्दांछल करत बसतील. कारण 2014 ते 2019 पर्यंत त्यांचा कार्यकाल काही भ्रष्टाचार मुक्त राहिला असा नाही. त्यावेळेला आम्ही 21 मंत्र्यांचे भ्रष्टाचार काढले होते आणि एकावरही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे अचानक फडणवीस साहेब दुसऱ्या अवतारात आले का, अशी काय आम्हाला काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. पण संजय राऊत मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही करतायत कठोर निर्णय घेत असल्यामुळे. जे काही पुढच्या कालावधीमध्ये शब्दांच्या पलीकडे त्यांच्या कृती असतील त्याच्याकडे लक्ष ठेवून बघू. त्यामुळे इतकी लगेचच प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री म्हणतात तसं करतात का, हा प्रश्न आमच्या समोर राहील. ठीक आहे सचिन सावंतजी, आभार आपले सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे 16 मंत्री कोण जे फिक्सर, पीए आणि ओएसडी नेमण्यासाठी आग्रही आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याला ब्रेक लावलाय त्याची उत्सुकता आहे. संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की एकूण 16 मंत्री आहेत ज्यांनी अशा शिफारसी केल्यात आणि त्यातले 13 हे शिंदेंचे मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत आहेत. मिटकरीजी, संजय राऊत यांचा आणखी एक खळबळजनक आरोप, 16 मंत्री आहेत जे फिक्सर, पीए आणि ओएसडी नेमण्यासाठी आग्रही आहेत, त्यातले 3 राष्ट्रवादीचे आहेत असंही ते म्हणतात. त्यांनी नावं पण जाहीर करावीत आणि अजितदादा, देवेंद्रजी यांच्याकडे जाऊन त्यांनी भेट घेऊन सांगावं की हे 3 मंत्री आहेत आणि यांचे ओएसडी असे भ्रष्ट कारभाराचे आहेत. तात्काळ त्यांच्या मागणीची दखल घेऊन महायुतीचं सरकार त्यांची मागणी मान्य करेल. असं हवेत बाण कशाला मारावा त्यांनी? स्पष्ट सांगा ना. तुम्ही तर इतके निर्भीड पत्रकार परिषद घेणारे संपादक आहात, राज्यसभेचे खासदार आहात, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असताना असं लपवाछपवी कशाला? सांगायचं. आणि काल त्यांनी कौतुक केलं त्याबद्दल मी आभार मानतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की जे कोणी भ्रष्ट ओएसडी, पीएस असतील, पीए असतील त्यांना आम्ही राज्य कारभारात ठेवणारच नाही. आणि त्याच्यामुळं त्यांचं कौतुक राऊतांनी केलं असेल, संजय राऊत साहेबांनी, तर त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारच मानतो. पण असं जर त्यांना आढळत असेल की राष्ट्रवादीच्या 3 मंत्र्यांकडे असं कोणी आहे तर त्यांनी आदरणीय अजितदादांची भेट घ्यावी किंवा भेट घ्यायला त्यांना जर कमीपणा वाटत असेल तर फोन करावा. फोनवर सांगावं, दादा तात्काळ ऍक्शन घेतील. दादा पाहणार नाहीत हे कोण्या पक्षाचे आहेत, कोण्या गटाचे आहेत. अजितदादा एक वेगळे राजकीय नेते आहेत. त्याच्यामुळं संजय राऊतांनी ते असं मोघम बोलल्यापेक्षा सरळ सरळ राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या पक्षाचे अजितदादांकडे जाऊन तक्रार करावी. मिटकरीजी, माणिकराव कोकाटे यांच्या भाषणामध्ये काहीसा नाराजीचा सूर होता, कारण ओएसडी आणि पीए सुद्धा मुख्यमंत्री नेमतात, आमच्या हातात काही नाही असं ते म्हणाले. या सगळ्या कार्यपद्धतीवरती नाराजी आहे मंत्र्यांची? नाही, असं आहे की माणिकराव कोकाटे साहेबांची बोलण्याची बॉडी लँग्वेजच त्या पद्धतीची आहे की ते कधी नाराजीची वाटते, कधी अग्रेसिव्ह पण वाटते. काल त्यांचं भाषण मी पण ऐकलं आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण पण ऐकलं. हे गोष्ट खरी आहे की माननीय मुख्यमंत्री हेच ठरवत असतात की कोण्या मंत्र्यांचे कोण ओएसडी असावे. आणि यावेळेस असं ठरलेलं आहे की जर एखाद्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असेल, एखाद्यावर काही आणखी कुठले आरोप असतील तर त्याला त्यातून डच्चू द्यायचा. कारण काय होतं की मंत्रालयामध्ये हे पोखरणारे उंदीरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. ते महाविकास आघाडीच्या काळात होतं, ते आताच्या काळात आहे. मग ते ओएसडी, पीएस काम करून घेण्याकरता आर्थिक व्यवहार करतात आणि त्या आर्थिक व्यवहारातून सरकारची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे मुख्यमंत्रीच ते नेमतात. कोकाटे साहेबांनी जे सांगितलं ते त्यांच्या स्टाईलने ते सांगितलं. त्यामुळे ते नाराजीचा सूर असेल किंवा नाराजीचा सूर असावा असं काही मला तरी वाटत नाही. शेवटी मुख्यमंत्र्यांना तो अधिकार असतो आणि तेच ते ठरवतात. ठीक आहे. अमोल मिटकरीजी, आभार आपले सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. दरम्यान 16 फिक्सर, पीए आणि ओएसडी नाकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय. मंत्र्यांनी 125 पीएस आणि ओएसडींची नावं दिली होती असं देखील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे.
त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात. हे काही नव्याने होत नाही. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही. आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे, किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. दरम्यान आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना महायुतीचा फॉर्मॅट मांडलाय. खूप अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि थम्पिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही, माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे. 100 दिवसाचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, हे पण सांगतो तुम्हाला. आमच्या पण हातात काय राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल.